सोनिया काहीशी गंभीर वाटत होती. तिने सरळ विचारलं, विल यू मॅरी मी? व्हॉट? रेयांश पटकन उठून बसला. त्याला विश्वास बसत नव्हता की सोनिया आयुष्यात कधी त्याच्याशी असा प्रश्न विचारेल. पुढच्या क्षणी तो जोरात हसू लागला. बेब्स, मी फक्त 1 महिना जेलमध्ये घालवला आणि परिणाम तुझ्यावर दिसतोय. लग्न? पुन्हा हसला. लग्न आणि रेयांश? नो वे, हे कधीच शक्य नाही. तुला खूप चांगलं माहिती आहे की हे होणार नाही. हां, जर तुला माझी गरज असेल तर मी इथे आहे तुझ्यासाठी स्वीटहार्ट. पण लग्न? नो. सोनिया अगदी स्पष्टपणे समजून गेली होती की तो कुठल्या गरजेविषयी बोलत होता. तिने काही उत्तर दिलं नाही आणि शांतपणे फोन खाली ठेवला. रेयांशने गोंधळलेल्या नजरेने फोनकडे पाहिलं, मग नकारार्थी मान हलवली आणि पुन्हा बिछाण्यावर पडला. इकडे सोनिया आपल्या खोलीत उभी होती. तिने फोन टेबलावर ठेवला आणि दुसऱ्या हातात धरलेला चाकू घट्ट पकडून आपल्या डाव्या तळहातावर चालवला. तिच्या हातातून रक्त वाहू लागलं आणि थेंब थेंब जमिनीवर पडू लागलं. ती स्तब्धपणे ते पाहत राहिली आणि काही क्षणांतच ती बेशुद्ध होऊन जमिनीवर कोसळली. रुग्णालयाच्या बेडवर निश्चित पडलेल्या सोनियाच्या आईवडिलांची अवस्था अत्यंत चिंताजनक होती. वारंवार तिच्या शुद्धीवर येण्याची वाट पाहत ते वार्डमध्ये डोकावत होते. तेवढ्यात तिचे मित्र निशांत, आयुषी आणि सिमरन तिथे पोहोचले. सिमरन आणि आयुषीने पुढे येऊन प्रेमाजींना सावरले, तर निशांत सुरेशजींकडून सोनियाच्या प्रकृतीची विचारपूस करत होता. दोघेही अंधारात होते की सोनियाने असं पाऊल का उचलले, पण तिचे हे 3 जवळचे मित्र कुठेतरी त्यामागचं कारण समजू शकत होते. आयुषीने प्रेमाजींकडून तिचा फोन घेतला आणि डॉक्टरांना भेटण्याच्या बहाण्याने तिघे रुग्णालयाच्या मागच्या बाजूला गेले. शेवटच्या डायल केलेल्या क्रमांकावर रेयांशचे नाव दिसताच आयुषीने तो लगेच ओळखला. ती वैतागून म्हणाली, या सोनियाच्या डोके ठिकाणावर आहे का? खरंच त्याला काही फरक पडत नाही आणि ही त्याच्यासाठी जीव देण्याच्या तयारीत आहे. निशांतही त्रासिक स्वरात म्हणाला. सिमरनने त्यांच्याकडे पाहत सुचवले, यार तिला सत्य सांगून टाका. आयुषी आणि निशांतने तिच्याकडे रोखून पाहिले तेव्हा ती गप्प बसली. सुबोधजींच्या प्रयत्नांकडे पाहत शालिनीजी इकडे शांत होत्या. सकाळी न्याहारीच्या वेळी ते खोलीतच होते, म्हणून त्यांनी नोकरांमार्फत त्यांचे जेवण तिथेच पाठवले होते. अयांश ऑफिसला निघत होता. शालिनीजींची शांतता पाहून त्याला जाणवले की आई पुन्हा तन्वीच्या आठवणीत गढून गेली आहे. त्याने ऑफिस बॅग एका बाजूला ठेवली आणि आईजवळ जाऊन बसला. शालिनीजींचा हात हातात घेऊन तो प्रेमाने म्हणाला, आई रिलॅक्स, ती ठीक आहे, तुम्ही काळजी करू नका. तुला माहीत आहे ती कुठे आहे? शालिनीजींच्या प्रश्नावर अयांशने शांतपणे उत्तर दिले. ती फक्त 6 महिन्यांसाठी इथे थांबली होती. वेळ संपला की आपल्याला पुढे जावेच लागेल. शालिनीजी गप्प राहिल्या. त्याला स्वतःलाच सर्वात जास्त वेदना होत असतील, पण तरीही तो इतक्या शांतपणे बोलत होता. त्याच्या दुःखात भर घालू नये म्हणून त्याने विषय सोडून द्यायचे ठरवले. अयांश निघून गेला. त्याच्या चेहऱ्यावरची खोल उदासी शालिनीजी जाणून होत्या. तेवढ्यात सौरवीजींनीही हाक दिली. वहिनी, भाऊसाहेबांना चहा हवा आहे. हो येते, म्हणत शालिनीजी स्वयंपाकघरात निघून गेल्या. तर सौरवीजी वरच्या मजल्यावर गेल्या. चहा बनवत असताना शालिनीजींच्या मनात काल रात्रीच्या आठवणी चालू होत्या. जाताना त्या मुलीने सगळं ठीक करूनच सोडले. सुबोधजींसाठी त्यांनी चहा पाठवायला घेतला, पण मग आठवले की त्यांनी दुसऱ्यांदा चहा मागितला होता, म्हणून त्या स्वतः चहाचा कप घेऊन त्यांच्या खोलीकडे निघाल्या. सुबोधजी अजूनही घरातल्या नेहमीच्या कुर्त्यातच होते, म्हणजेच ते आज ऑफिसला जाणार नव्हते. शालिनीजींनी चहा समोर ठेवला तेव्हा सुबोधजींनी एक नजर तिच्याकडे टाकली आणि म्हणाले, काय चाललंय हे? सकाळपासून तुम्ही इतक्या व्यस्त आहात? बोलता बोलता ते थांबले, कारण आज पुन्हा एकदा शालिनी नेहमीप्रमाणे शांत मान खाली घालून उभी होती. आधी त्यांना हे जाणवायचे, पण आज मात्र टोचत होते. काही वर्षांपूर्वीप्रमाणेच पुन्हा ती त्यांच्यापासून घाबरत होती आणि हा भीतीचा भाव त्यांनीच तिच्या मनात बसवला होता. शालू, यावेळी सूर नरम होता, जो ऐकून शालिनीजींनीही मान वर केली. त्यांच्या डोळ्यात राग नव्हता. हे पाहून त्या किंचित सामान्य झाल्या. सुबोधजींनी चहाचा कप उचलला आणि घोट घेत म्हणाले, चहा खूप गोड झाला आहे. शालिनीजींनी चमकून त्यांच्याकडे पाहिले. कदाचित तन्वीच्या विचारात असल्याने आणि मन अस्थिर असल्याने त्यांनी साखर जास्त घातली असावी. मी पुन्हा करून आणते, चुकून जास्त झाली, शालिनीजी घाबरून म्हणाल्या. सुबोधजी काही बोलले नाहीत. पूर्वी राग निघण्यासाठी ते कप आपटायचे, पण आज त्यांनी तो गोडसर चहाही शांतपणे प्यायला. हे पाहून शालिनीजींना थोडं आश्चर्य वाटले, पण त्यामागचा हेतू त्या ओळखू शकत होत्या. कारण सुबोधजींना भावना शब्दात व्यक्त करायची सवय नव्हती. फक्त त्यांचा रागच होता, जो शांत होत असे. शालिनीजी कपाट आवरत होत्या, पण का कुणास ठाऊक आज पुन्हा जुने दिवस त्यांच्या मनात आले. शेवटी सुबोधजींनी धीर गोळा करून म्हणाले, शालू, खूप राग असेल ना तुमचा? असायलाच हवा.
मी तुम्हाला संधीच दिली नाही, पण तुम्ही मला एक संधी देऊ शकता का? काम करता करता शालिनीजींचे हात थांबले. जर हीच परिस्थिती पूर्वी आली असती तर त्यांनी क्षणाचाही विचार न करता होकार दिला असता. नेहमीच त्यांच्या आयुष्यात असंच झालं होतं. कधी वडिलांच्या निर्णयांना मान्यता, तर कधी पतीच्या प्रत्येक निर्णयाला तात्काळ संमती. त्यांच्या दृष्टीने ही खूप मोठी गोष्ट होती की सुबोधजी स्वतः संधी मागत होते. पण आता तेवढ्या सहजपणे त्यांना माफ करणं शक्य नव्हतं, कारण तन्वीने त्यांच्या आत कुठेतरी आत्मसन्मान जागा केला होता. सुबोधजी त्यांच्या उत्तराची वाट पाहत होते, पण शालिनीजी अजूनही गप्प होत्या. काही क्षणांनी त्यांनी कपाट बंद केलं आणि त्यांच्या दिशेने वळल्या. डोळ्यात रिक्तता होती. नजर भिडवत त्या म्हणाल्या, संधी? कशासाठी? मला तर माझं मत मांडायची देखील संधी दिली नव्हती तुम्ही. 5 वर्ष, फक्त 5 वर्षात एवढ्या सुखांनी माझं आयुष्य आकाशाला टेकवलं आणि एका क्षणात फक्त जमिनीवरच नाही तर माझ्या स्वतःच्या पायाखाली तुडवलं. राणासाहेब, प्रतिष्ठा, कुटुंब, मुलं यासाठीच तर तुम्ही मला तुमच्या आयुष्यातून दूर फेकलं ना? मग जसं चाललंय तसं चालू द्या. 25 वर्ष अशीच गेली. 5, 10 किंवा उरलेलं संपूर्ण आयुष्यही असंच निघून जाईल. आयुष्यात प्रथमच आपल्या डोळ्यातल्या अश्रूंना लपवण्यात त्या अपयशी ठरत होत्या. त्या वळून बाथरूमकडे जात होत्या तेवढ्यात सुबोधजीने त्यांच्या मनगटाला पकडलं आणि त्यांच्यासमोर उभे राहिले. त्यांच्या डोळ्यातील अश्रू पुसत त्यांच्या डोळ्यात डोकावत ते म्हणाले, 25 वर्षात ते रिकामेपण काही वर्षात भरून काढणं अवघड असेल. तुम्हाला ठाऊक नाही, मी शालू, मला माफ करा. राग काढायचा होता एका गोष्टीवर, पण त्याहून जास्त राग भरला तुमच्यावर. काही महिन्यांचा तो तणाव इतका खोल गेला की तुमच्याशी अंतर राखायची सवयच झाली आणि हळूहळू त्याच सवयीने माझा रागही शमू दिला नाही. शालिनीजींना आश्चर्य वाटलं. इतके वर्ष एकत्र राहूनही त्यांच्यात इतकी दुरावण आली होती की ते एकमेकांना ओळखूनही अनोळखी वाटत होते. गैरसमज, शंका, राग हेच नात्याला खिळखिळं करतात हे त्या जाणून होत्या, पण सुबोधजींच्या या वागण्याने झालेली जखम सहज विसरता येणारी नव्हती. शालू, सुबोधजींनी पुन्हा विचारलं. जणू त्यांना तिचं उत्तर जाणून घ्यायचं होतं, पण त्या काहीही बोलल्या नाहीत. डोळ्यात दाटलेली नमी लपवत त्या शांतपणे खोलीतून बाहेर निघून गेल्या. त्यांच्या जाणाऱ्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत सुबोधजींनी खोल श्वास घेतला. दिवेशबद्दल असलेली नाराजी आणि त्यांच्या वडिलांच्या अचानक निधनाने उफाळलेला संताप, या सगळ्या रागाचा रोख त्यांनी शालिनीजींवरच ठेवला होता आणि तो राग शांत होण्याआधीच त्यांनी तिच्यावर हात उचलला. त्यामुळे मनात एक भीती निर्माण झाली, जी त्या दिवसागणिक त्यांच्यापासून दूर नेत राहिली. त्या दुराव्याने सुबोधजींचा राग अधिकच वाढला. गैरसमज, शंका, राग, नाराजी, भीती या सगळ्यात नातं अडकून पडलं होतं. त्याच संध्याकाळी सौरवीजी खरेदी करून परत आल्या. अंगणात शांत बसलेल्या शालिनीजींकडे पाहून त्यांचे पाय धबकले. पुन्हा त्यांच्यात ती जुनी शांत उदासी दिसू लागली होती, जी तन्वीमुळे बदलली होती. त्यांनी सामान ठेवले आणि अंगणात श्यामला आवाज दिला. श्याम, 2 कप चहा घेऊन ये अंगणात. हे बोलून त्या शालिनीजींजवळ आल्या. वहिनी, सौरवीजींचा आवाज ऐकून शालिनीजींनी हलकीशी हसत विचारलं. हं, बोल. कुठे निघाली आहेत? सौरवीजी काहीही न बोलता त्यांच्या शेजारी बसल्या. किती विचित्र आहे ना वहिनी, सर्व काही असूनही काहीच नसल्यासारखं वाटतं. सौरवीजी कुठेतरी हरवून बोलल्या. त्यांचं बोलणं ऐकून शालिनीजींनी चिंताग्रस्त होत विचारलं. काय झालं? सगळं ठीक आहे ना? अतुल, आईंना सांगू का बोलायला? वहिनी, विषय अतुलचा नाही आहे. बघा ना, तुमच्याकडे तुमचे भाऊ बहिणी आहेत जे तुमची इतकी काळजी घेतात, पण तरीही तुम्ही त्यांच्याशी तसा संबंध ठेवू शकत नाहीत. माझ्या घरी कोणालाच काही फरक पडत नाही. फक्त पैसा, प्रतिष्ठा याचाच विचार केला जातो. स्वतःवरही इतका परिणाम झाला की मी माझ्या एका मुलीकडेही लक्ष देऊ शकले नाही आणि ती आता दूरही निघून गेली. आज पहिल्यांदाच सौरवीजींनी आपल्या मनातलं दुःख शालिनीजींसमोर मांडलं होतं. शालिनीजी हलकंसं असत म्हणाल्या, अगं मग काळजी का करतेस? आपली अमायरा आनंदात आहे ना, आणि अयांश आणि रियांश आहेतच, ते पण तुझेच मुलं आहेत. एवढा विचार करून स्वतःला त्रास देऊ नकोस, उगीच तब्येत बिघडवशील. त्या इतक्या प्रेमाने बोलल्या की सौरवीजींना त्या आपुलकीचा प्रत्येक शब्द बारकाईने जाणवला. अयांश घरी आला होता. सुबोधजी त्याच्याशी बोलताना म्हणाले, असं उशिरापर्यंत जागत राहशील आणि उशिरा उठशील तर तब्येत बिघडेल. अयांशने फक्त एक नजर त्यांच्याकडे टाकली आणि मग स्वयंपाकघरातून बाहेर येणाऱ्या शालिनीजींकडे पाहून म्हणाला, गुड नाईट आई, जेवलो आहे, भूक नाहीये. तो पुढे निघून गेला. सुबोधजींना पाहून शालिनीजी पुन्हा स्वयंपाकघरात निघून गेल्या. सुबोधजींच्या वागण्यात आता मोठा बदल झाला होता. आधीच्या रागाच्या जागी आता केवळ पश्चाताप उरला होता. इकडे सोनिया घरी परत आली होती, पण खूप शांत झाली होती. खूप रक्तस्राव झाल्याने तिची तब्येत खूप खराब झाली होती.
रेयांशला जेव्हा समजलं की तिने असं काही केलं आहे तेव्हा तो तिला भेटायला आला. बेडवर बसलेल्या सोनियाने रेयांशला पाहताच तिच्या डोळ्यात चमक आली. तो जवळ येत म्हणाला, हाऊ डेअर यू बेब्स. सोनिया काही बोलणार होती पण लगेचच त्याच्या नकाराची आठवण झाली आणि तिच्या डोळ्यात संताप उतरला. तिने त्याची कॉलर धरून त्याला जवळ ओढलं. रेयांशला काही कळायच्या आतच ती संतापाने म्हणाली, व्हॉट्स युअर प्रॉब्लेम? यू आर माय प्रॉब्लेम. तू एक स्वार्थी माणूस आहेस. मी मी कधीच तुला कोणत्याही गोष्टीसाठी नाही म्हटलं नाही, कारण मी मूर्ख होते. जेव्हा कोणीच तुझ्यासोबत नव्हतं तेव्हा तू चुकीचा असूनही मी तुला साथ दिली, कारण तुला गरज होती. पण आता मला कळतंय, तुला फक्त यूज अँड थ्रो येतं. सोनियाच्या आवाजात रागापेक्षा जास्त नाराजी होती. रेयांश काही बोलू शकला नाही, कारण ती खरंच बरोबर बोलत होती. हे सगळं सांगून मी स्वतःला महान दाखवू इच्छित नाही. मी सुद्धा चुकीचीच होते, कारण मी चुकीच्या गोष्टींचं समर्थन केलं. पण या सगळ्यात माझं प्रेम कुठे दिसलं? किती सहजतेने तू म्हणालास ते. त्याला दूर ढकलत ती पुढे म्हणाली, आता फक्त निघून जा. मला तुझं तोंडही बघायचं नाही. देसाई टेक्सटाईल इंडस्ट्रीज. इकडे मोठ्या बिल्डिंगमधल्या एका कॅबिनचं दार ठोठावलं गेलं. आतून परवानगी मिळताच तन्वी आत आली. पांढऱ्या कुर्त्याखाली लाल चुडीदार, एका बाजूला झुकलेली वेणी, खांद्यावर बॅग. नेहमीप्रमाणे साध्या वेशात हिची छान दिसत होती, पण चेहऱ्यावरची चमक कुठेतरी हरवलेली होती. 4 महिन्यानंतर ती आणखीनच बदललेली दिसत होती. खुर्चीत समोर बसलेला युवक उठला. त्याच्या चेहऱ्यावर कोणतेही भाव नव्हते. बिझनेस सूटमध्ये तो खूप प्रभावी दिसत होता. हाय तन्वी, आज इतक्या लवकर सुट्टी हवी आहे? त्याने विचारलं. तन्वी कुठलाही भाव न आणता उत्तरली, माझ्या वैयक्तिक कारणांसाठी. मी उद्या अतिरिक्त वेळ देईन. प्लीज सर. ओके जा. तो हलकस हसला. एक क्षणभर तन्वीने त्याच्याकडे पाहिलं, मग म्हणाली, थँक्यू वीरेन सर. माय प्लेजर. तो पुन्हा हसला. तन्वी त्याच्या कॅबिनमधून बाहेर पडली. वीरेन खुर्चीत बसला आणि खोल श्वास घेत हसत म्हणाला, वेल, शी इज इंटरेस्टिंग. गेल्या 4 महिन्यात तन्वी खूप मेहनतीने काम करत होती. तिच्या आयुष्यात आता कामाशिवाय काही उरलं नव्हतं. वीरेनच नाही तर ऑफिसमधल्या कोणालाच तिच्याबद्दल फारसं काही माहिती नव्हतं. ती कोणाशी फार बोलतही नव्हती. ती घरी आली. दरवाजावर मिस्टर वर्मा दिसले. त्यांना पाहून तिने हळूच म्हणाली, गुड इव्हिनिंग काका. त्यांनी केवळ मान हलवली आणि ती आत शिरली. घर छान सजवलं होतं. मिसेस वर्मांनी तिला पाहताच हसून म्हटलं, जा, पटकन तयार हो बेटा, वरात येणारच आहे. जी, आज कुसुमचा विवाह होता. ती फारशी कोणाशी बोलत नसे, पण त्यांनी ज्या तऱ्हेने आग्रह केला त्यांनी नाही म्हणणं तिला योग्य वाटले नाही, म्हणून ती वेळेवर आज हजर होती. अयांशच्या गंभीरतेत आता आणखी वाढ झाली होती. त्याचा ठरलेला दिनक्रम काही उरला नव्हता. कधीही झोपणं, कधीही उठणं, ऑफिस आणि घर, फक्त याच गोष्टींमध्ये तो गुरफटला होता. सुबोधजींचे प्रयत्न सुरूच होते. दोघांची नाराजी आता दूर झाली होती, पण वर्षानुवर्षांच्या दुराव्याचे फासे एवढ्या कमी वेळात भरून निघणं सोपं नव्हतं. अमायराच्या सासरच्या घरी आज एक कार्यक्रम होता. सगळेजण तिथे जाण्यासाठी निघाले होते. सौरवीजींना आधीच शालिनीजींनी सांगितलं होतं की त्या जाणार नाहीत. अयांच्या ऑफिसमधून थेट येणार होता, त्यामुळे त्याला काही कल्पना नव्हती. सुबोधजींनी पाहिलं की शालिनीजी अजून तयार झालेल्या नव्हत्या. ते म्हणाले, शालू, अजून तयार झाली नाहीस का? मी नाही जाणार. बाहेर जाणं, लोकांमध्ये वावरणं याची तिला सवय राहिली नव्हती आणि त्यातच सुबोधजींची नाराजी देखील मनात होती. सुबोधजींना तिच्या मनातलं व्यवस्थित समजलं. काहीही न बोलता त्यांनी कपाटातून एक साडी काढली आणि तिच्या हातात दिली. जा, तयार होऊन ये. ती आश्चर्याने त्यांच्याकडे पाहत राहिली. तिला कळालं जर तिने हट्ट केला तरी ते ऐकणार नव्हते. तिने साडी हातात घेत म्हणाली, तुम्ही आधी जा. मी अयांशला फोन करून सांगते, तो येईलच. मी वाट पाहतोय. एवढंच बोलून सुबोधजी सोफ्यावर जाऊन बसले. शालिनीची काही बोलल्या नाहीत. कित्येक वर्षांनी त्या पहिल्यांदा सुबोधजींसोबत बाहेर गेल्या होत्या. कार्यक्रम आटोपल्यानंतर सगळे घरी परतले. रात्री बराच उशीर झाला, त्यामुळे प्रत्येकजण आपापल्या खोलीत गेला. आज एवढ्या लोकांमध्ये असूनही शालिनीजींना फारशी अस्वस्थता वाटली नाही, कारण त्या निर्धास्त होत्या. त्या आनंदी होत्या. सुबोधजींनी त्यांना स्वतःहून सोबत नेलं होतं. हे त्यांना खूप छान वाटलं होतं. शालू. सुबोधजींचा आवाज ऐकून बाथरूममधून बाहेर येणाऱ्या शालिनीजींचे पाय क्षणभर थबकले. त्या त्यांच्याजवळ सोफ्यावर उभ्या राहिल्या. सुबोधजी उठले आणि कुठलाही भाव न दर्शवता म्हणाले, शालू, माफ कर त्या सगळ्या चुकांसाठी. शालिनीजी काही बोलल्या नाहीत. गेल्या 4 महिन्यात त्यांच्या वागण्यात जो बदल झाला होता तो खरा होता. वर्षानुवर्ष गमावलेला सन्मान, प्रेम आणि आपुलकी आता त्यांना परत मिळत होती. एका चुकीच्या गैरसमजात आणि अहंकाराच्या पलीकडे जाऊन त्यांनी किती गोष्टी गमावल्या होत्या हे आता स्पष्ट जाणवत होतं. नशिबाने अजून काही क्षण त्यांना दिले होते. शालू. सुबोधजी पुन्हा बोलले.
त्यांच्या आयुष्यात शब्दांपेक्षा कृती महत्त्वाची होती, म्हणूनच कधी नीट व्यक्त होऊ शकले नव्हते. काय शालू शालू, झोपणार नाही का तुम्ही? त्या रागाने म्हणाल्या आणि पुढे निघून गेल्या. पण यावेळी सुबोधजी शांत राहिले नाहीत. त्यांनी त्यांच्या हाताला धरलं आणि हलकेच त्यांना आपल्या हृदयाशी लावून घेतलं. शालिनीजींच्या डोळ्यात अलगद पाणी तरळलं. इकडे लग्नाच्या विधींकडे पाहताना तन्वी शांतच होती. तेवढ्यात रोहित आला आणि तिला जेवायला घेऊन गेला. तीही न बोलता त्याच्यासोबत निघून गेली. इथे वीरेन, जो वरपक्षाकडून उपस्थित होता, त्याची नजर तन्वीवर अडकून राहिली. लाल रंगाच्या साडीत हलक्या मेकअपमध्ये तन्वी कमालीची सुंदर दिसत होती. तिच्या गोऱ्या त्वचेवर तो रंग खुलून दिसत होता. ओ गॉड, ही मुलगी अप्रतिम. तो स्वतःशीच पुटपुटला आणि हसून म्हणाला. वाटतं अंशला बोलवावं लागेल. तन्वी पलंगावर गप्प बसलेली होती. तिच्या डोळ्यांसमोर पुन्हा पुन्हा काल रात्रीच्या आठवणी येत होत्या. कुसुमच्या लग्नात झालेल्या विधी, लोकांनी तिला तिच्या लग्नाबाबत विचारलेले प्रश्न, ज्यांना तिने शांत राहून आणि हलक्या स्मितासह टाळले होते. याच विचारांच्या प्रवाहात अयांशचे चेहरे तिच्या डोळ्यासमोर आले. पुढच्या क्षणी तिने डोळे घट्ट मिटले. त्याचवेळी गजर वाजला आणि ती हळूच उठून बसली. शालिनीजी पहाटे सुटल्या होत्या. आज त्यांच्या मनात एक वेगळीच आनंदाची भावना होती. पण त्याचबरोबर तन्वी आणि अयांश याच्याबद्दल थोडी उदासीनताही होती. पूजेच्या वेळीही त्या दोघांना एकत्र येण्यासाठी मनोमन प्रार्थना करत होत्या. चूक करणे सोपे असते, पण स्वतःच्या अहंकाराला पुढे ठेवून सुबोधजी काही ऐकायलाच तयार नव्हते. आता मात्र त्यांना चूक उमगली होती आणि सगळं कठीण झालं होतं. खरंच रागाडी अहंकार त्यांच्या आड स्वतःच्या चुकीचा विचारही केला जात नाही. त्यांचा अंतर्मुख स्वभाव आधीपासूनच होता, पण आता परिस्थिती बदलली होती. त्यांच्या शब्दांमधून फक्त राग बाहेर पडत होता. शालिनीजींनी जरी त्यांना आता माफ केले होते, तरी मनात अजूनही एक हुरहुर होती. आता पूर्वीसारखा सन्मान उरला नव्हता. एकदा विश्वास तुटला की तो पुन्हा जोडला गेला तरी एक गाठ उरतेच. सुबोधजींनाही हे जाणवत होते. तन्वी ऑफिसमध्ये पोहोचली. तिने आपली बॅग टेबलवर ठेवली आणि आपल्या जागेवर बसली. सिस्टम ऑन करताच तिच्या कानावर आवाज आला. काल लवकर का गेलीस? तिने पाहिले शेजारच्या डेस्कवर सारा बसली होती. तिच्या चेहऱ्यावर स्मित हास्य होते. लग्न होतं कोणाचं? तन्वीने उत्तर दिलं. अच्छा, बरं झालं सांगितलंस. माझंही लग्न 4 महिन्यात आहे. नक्की ये हं. साराच्या बोलण्यावर ती फिकट हसली. पण मग साराने लगेच विचारलं, आणि तुझं लग्नाचं काय प्लॅनिंग आहे मॅडम? तन्वी लग्न या विषयावर बोलण्याचे टाळायची. यावेळीही अयांशचा विचार मनात चमकून गेला. ती निरस स्वरात म्हणाली, सध्या काही मूड नाही. अगं मूड कशाला लागतोय? एक चांगला मुलगा बघ, लग्न कर आणि संपली गोष्ट, साराने सहज म्हटलं. यावर तन्वी गंभीरपणे म्हणाली, लग्न म्हणजे काही टाइमपास नाही. साराने तिच्या गंभीर चेहऱ्याकडे पाहिले आणि मग शांत राहिली. पण जास्त वेळ शांत राहणं तिच्या स्वभावात नव्हतं. काही क्षणातच ती बोलू लागली. बरं ठीक आहे, पण पहा, आपल्या वीरेन सरांना आजवर अविवाहित आहेत आणि हल्ली तुझ्याकडे जरा जास्तच लक्ष देतात. तिने मिश्किल नजरेने पाहत डोळे फिरवले. तन्वीने फक्त फिकट असत उत्तर दिलं. सध्या लग्न करायचंच नाही. साराने लगेच हात जोडले. हे माझे कानाजी, हिला थोडी समजूत दे. तिच्या या नाटकावर तन्वीच्या ओठांवर नकळत हसू म्हटलं. आपल्या कॅबिनमध्ये बसलेले वीरेन मात्र खिडकीतून तन्वीकडे टक लावून पाहत होते. गेल्या 4 महिन्यात त्याला तिला ओळखलं होतं. पूर्ण वेगळीच होती ती. कुणाकडेही लक्ष न देता, कुणाशी फारसं न बोलता फक्त कामात मग्न असायची. तिचं सौंदर्य पाहून ऑफिसमधले सगळेजण तिच्याशी बोलण्याची संधी शोधायचे, पण तिचं मन फक्त कामावरच असायचं. एकटीच राहायची, स्वतःच्या विश्वात हरवलेली. वीरेनने डोकं हलवलं आणि त्याच्या ओठांवर नकळत एक स्मित उमटलं. रात्रीचे सगळे काम आटोपून शालिनीजी जेव्हा खोलीत आल्या, तेव्हा सुबोधजी तिथे नव्हते. बाथरूममधून पाण्याचा आवाज येत होता. त्या पलंगावर बसल्या आणि थकव्याने डोळे मिटले. काही क्षणांनी पायाच्या तळव्यावर काहीतरी जाणवलं आणि त्या दचकून डोळे उघडले. जे त्या पाहत होत्या त्यावर विश्वास ठेवणं कठीण होतं. सुबोधजी त्यांच्या पायांची मालिश करत होते. तुम्ही हे कशाला? राहू द्या, त्या थोड्या घाबरत बोलल्या आणि पाय मागे घेतले. त्यांचं मन सांगत होतं की त्यांना करायला नको. तुमची नाराजी इतक्या लवकर संपणार नाही हे मला ठाऊक आहे, पण हे तरी करू द्या. आणि फक्त एवढंच हवंय, माझ्या चहा आणि जेवणाची जबाबदारी तुझ्यावर, सुबोधजींनी भावनाशून्य स्वरात म्हटलं. त्या पुन्हा पाय हलवण्याचा प्रयत्न करत होत्या, पण सुबोधजी हलकेच पुन्हा त्यांना धरून मसाज करू लागले. एकेकाळी त्यांनी स्वतःच्या स्वभावासाठी शालिनीजींना मागे ठेवलं होतं. रागाच्या भरात सगळं बिघडवलं होतं. पण आज पुन्हा एकदा त्यांच्या वागण्यात जुनी माया झळकली. शालिनीजींच्या चेहऱ्यावर संकोच आणि लाजरी स्मित उमटली. अयांश आपल्या आईला पाहण्यासाठी आला होता. त्याच्या चेहऱ्यावर समाधान झळकत होतं. हलकीशी गोड हसू उमटले. त्याला फक्त हेच हवं होतं की त्याची आई आनंदी राहावी.
आज पहिल्यांदा सुबोधजींच्या या नवीन रूपाचं पाहून तो स्तब्ध झाला. हळूहळू पाय उचलत तो तिथून निघाला आणि शांतपणे पुढे निघून गेला. रेयांश या 4 महिन्यात पूर्वीसारखा राहिलाच नव्हता. सोनियाच्या बोलण्याने त्याला विचार करायला भाग पाडलं होतं. त्याच्या मनात प्रेम किंवा लग्नाचा विचार आला तरीही तो कसा कोणाशी बांधला जाऊ शकतो हे समजत नव्हतं. तो 2 मार्गांमध्ये अडकून गेला होता. काय करावं हेच कळत नव्हतं. त्या दिवसांनंतर सोनियाने त्याच्याशी कोणताही संपर्क केला नव्हता. ना कॉल ना मेसेजला उत्तर. व्हॉट द हेल, नो वे, ती फक्त भूतकाळ आहे असं स्वतःलाच समजावत तो शांत राहण्याचा प्रयत्न करत होता. अचानक पावले ऐकू आली. त्याने नजर वर केली आणि समोर अयांशला पाहून तो थोडा चकित झाला. भाई, रेयांशच्या तोंडून सहज निघून गेलं. अयांश आत शिरत गंभीर स्वरात म्हणाला, नातेसंबंध जबरदस्तीने बांधले जात नाहीत. मला माहिती आहे. आईबाबांना इतक्या वर्षांपासून असं पाहून तुला जे वाटलं ते चुकीचं नाही. पण जर खरंच स्वतःला सुधारायचं असेल तर सोनियाशी लग्न कर. तुला हे कसं कळलं? रेयांशने गोंधळलेल्या नजरेने त्याच्याकडे पाहिलं. अयांश शांतपणे म्हणाला, तुझ्या वागण्याकडे मी डोळे झाक करून दुर्लक्ष केलं नाहीये ना, तुला पूर्णतः माफ केलंय. मी इथे आलोय कारण सोनियाच्या मैत्रिणीने कुठून तरी माझा नंबर मिळवला आणि मला कॉल केला. ती गरोदर आहे रेयांश. रेयांश, आपल्या चुका आपण मागे जाऊन सुधारू शकत नाही, पण किमान आपल्या बाळाची जबाबदारी घेऊन पुढे येणाऱ्या चुकांची तीव्रता तरी कमी करू शकतोस. अयांशच्या या शब्दांनी रेयांश पूर्णतः सुन्न झाला. अयांश तिथून निघत असताना काही क्षणांनी तो पुन्हा वळून म्हणाला, फक्त जबाबदारी म्हणून लग्न करू नकोस. जर तिला खरंच स्वीकारू शकशील तरच कर, नाहीतर ती एकटीही पुरेशी सक्षम आहे. हे बोलून अयांश तिथून निघून गेला. पण रेयांश मात्र अजूनही धक्क्यातच होता. दरम्यान सोनिया निशांत आणि आयुषी सोबत होती. तिच्या आई वडिलांना, सुरेशजी आणि प्रेमाजींना खूप राग आला होता. निशांत आणि आयुषीने आता तिला स्वतःकडेच ठेवणं योग्य समजलं. रेयांश तिच्या घरी पोचला, पण दाराला कुलूप पाहून तो थबकला. त्याने कपाळावर हात मारला. ओह गॉड! थोड्या वेळाने त्याच्या लक्षात आलं आणि तो पटकन वळला, गाडीत बसला आणि थेट निशांतच्या घरी पोहोचला. तिथे सोनियाची खूप काळजी घेतली जात होती. दारावर टकटक झाली. आवाज ऐकून आयुषीने दार उघडलं. समोर रेयांशला पाहताच ती चिडून म्हणाली, इकडे कशाला आलास? निघ इथून. सोनिया कुठे आहे? रेयांशने आत डोकावण्याचा प्रयत्न केला. सोनियावर नजर पडताच तो आत शिरला. आयुषी त्याला अडवण्याचा प्रयत्न करत राहिली, पण तो थांबला नाही. इकडे काय करतोयस? सोनियाने चिडून विचारलं. रेयांशने तिच्याकडे सरळ पाहत डोळे थोडेसे अरुंद केले आणि विचारलं, तुला खात्री आहे हा माझाच मुलगा आहे? तडाक! एक जोरदार चापट त्याच्या गालावर पडली. सोनियाने संतापलेले डोळे त्याच्याकडे रोखले आणि तिरस्काराने म्हणाली, नाही, आणि आता ताबडतोब निघून जा. रेयांश चिडून तिच्याकडे रोखून पाहत होता, पण त्याआधीच सोनिया पुन्हा गरजली, मी सांगितलं ना, गेट आऊट. यानंतर पुढे काय झालं ते पाहूया आपल्या या कथेच्या पुढच्या भागात. तोपर्यंत आजचे दोन्ही भाग तुम्हाला कसे वाटले कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हो, नोटिफिकेशन बेल नक्की दाबा, जेणेकरून येणाऱ्या पुढील व्हिडिओची अपडेट तुम्हाला सर्वात आधी मिळेल. धन्यवाद.